हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या. ऋतुचर्यामध्ये आपल्याला 6 सीझन्स आयुर्वेदाने सांगितले आहे. वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. सर्वात पहिले जो थंडीचा असतो तो शिशिर ऋतू असतो. त्यामध्ये आपण उबदार वस्त्र, उष्ण अन्न खायला पाहिजे. वसंत ऋतू हा स्प्रिंग सीझन म्हणून मानला जातो. त्यामध्ये आपण जे वमन विरेचन हे पंचकर्म करू शकतो. आणि नंतर आहे ग्रीष्म ऋतू, हा समर सीझन मध्ये येतो. तिथं आपण थंड पदार्थ, थंड ठिकाणी बसणे हा आहार वापरू शकतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो, त्यामुळे आपण वातदोषाला कमी करणारे आहार विहार आपण घेतले पाहिजे. दिवसा झोपणे टाळले पाहिजे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो, म्हणून पित्तवर्धक अन्न आणि विहार हे घेतले नाही पाहिजे. हेमंत ऋतू हा सुद्धा विंटर सीझन मध्ये येतो, म्हणून आपण तिथे उष्ण पदार्थ खाल्ले पाहिजे आणि उष्ण ठिकाणी उष्ण जागी बसले पाहिजे. व्यायाम केला पाहिजे. तर हे अशी ऋतुचर्या आपल्याला आयुर्वेदाने सांगितली आहे. ही अजून डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल.